नमस्कार. आज जरी प्रत्येकाने म्हटलंय की तू मुलाखत घेणार म्हणून आम्ही आलोय वगैरे, पण ते धादांत खोटं आहे. कारण आपण जे हजर आहोत ते फक्त आणि फक्त दादासाठी. टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कभी जुड ना पाया. आपण किती प्रेमाने ते म्हणतो आणि पटतं पण आपल्याला. पण काही परिंदे असे असतात की ते बिना पंखांचे गरुड भरारी घेतात. त्याच्यापैकी एक व्यक्ती आज आता मुलाखत घेताना मी येऊन आधी भेटले दादाला. त्यांचा बर्थडे हा 9 मे आहे आणि तो माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. पण माझ्या लेकीचा बर्थडे हा 9 मे आहे. तर एक आपण कनेक्ट म्हणतो. माझ्या घराच्या मागच्या गल्लीत राहणारा माणूस, पण खरं सांगू नसतो आपण एकमेकांना. म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व खरंच माहीत नसतं. तर आज अशी इच्छा आहे की आपण उलगडून बघूया. पुस्तकांमध्ये तर ते आहेच आहे, पण माधवीताई मी तुम्हाला एक प्रॉमिस देते की तुमच्या पुस्तकातला भाग आपण चर्चेमध्ये टाळणार आहोत. कारण बऱ्याच पुस्तक प्रकाशनाला आपण जेव्हा जातो तेव्हा असं होतं की पुस्तकाचा बराचसा भाग हा आधीच मुलाखतीतून येऊन जातो आणि मग लोकांना त्या पुस्तकाबद्दल क्युरिओसिटी राहत नाही. तर दादांना भेटले होते आणि आज आम्ही असं काही वेगळं थोडं बोलूया असं ठरवलंय. म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती की माधवीताईंचं पुस्तक तुम्ही नक्की घ्या. आणि ते जसं घरामध्ये गीता असते ना, आपण काही अडचणीत आलो की पटकन बघतो, तर ते पुस्तक नक्कीच असं असणार. सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्याच्या अगोदर मुंबई मराठी ग्रंथालय विलेपार्ले शाखा आणि माधवी काकू म्हणतो. माधवी ताई तुम्ही सगळे म्हणता, पण माझ्यासाठी काकू आहे. कारण आमच्या घरासमोर त्यांचं घर आहे आणि गेले आय थिंक 50 वर्ष तरी माझी त्यांच्याशी. सो पहिल्यांदाच मी त्याला धन्यवाद देतो की ज्यावेळी संजय शर्माजींनी माझं पुस्तक आय डायड वन लिहिलं, त्यावेळी जेव्हा त्याचं आम्ही प्रकाशन केलं त्या दिवशी आल्या होत्या माधवी काकू आणि तुम्ही होते माधवी काकू. येस येस. आणि त्यावेळी मी बोललो की मराठीमध्ये ट्रान्सलेशन हे माधवी काकूच करतील, कारण आई बाबांवर पुस्तक त्यांना लिहायचं होतं आणि त्याचं आमचं बरंचसं डिस्कशन पण झालं होतं माझ्या आई आणि वडिलांबद्दल. आणि पण अनफॉर्च्युनेटली ते करू शकलो नाही आणि बरेच मीटिंग पण घेतलेल्या आहेत. पण त्याच्यानंतर हे पुस्तक संजय शर्मांनी माझ्या लिहिल्यानंतर मी माधवी काकूंना रिक्वेस्ट केली की माझ्यावर तुम्ही करा का. आणि माधवी काकू थँक्यू सो मच. तुम्ही हे विदिन सच अ शॉर्ट टाइम म्हणजे तुम्ही हे केलं इन्स्पायर्ड ऑफ आपली तब्येत पण बरोबर नसते आणि तुम्ही केलं. सो मनापासून धन्यवाद. ऍब्सोल्यूट धन्यवाद तुम्हाला. आणि पुस्तकातल्या बऱ्याचशा गोष्टी बोलणार नाही असं म्हणतोय आम्ही, पण आय डोंट नो कोर्स कधी चालेल. ठीक आहे, मग थोड्याशा हरकत नाही. त्याच्यामुळे आपण आई बाबांपासूनच सुरुवात करू, कारण माधवीताईंचा परिचय आहे आई बाबांशी. आणि मला वाटतं रमेश प्रभू ही व्यक्ती पूर्ण मुंबईतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला माहीत होती. सक्रिय राजकारणी आणि राजकारणामध्ये सुशिक्षित माणसं फार कमी असतात. तर राजकारणी आणि डॉक्टर, सो दोघे म्हणजे तुमचे वडील आणि आई. तर कधी कधी ना माणूस समृद्धीतून खूप खूप काही शिकतो, बघून शिकतो, ऑब्झर्वेशननी शिकतो. तर तशा काही खास आई बाबांच्या आठवण म्हणजे तुमची पुस्तकं आली तर त्याच्यासाठीची आईची काही एन्करेजमेंट असते.
नाही, आई बाबांचं म्हणजे लहानपणापासून सगळ्याच आपल्या त्यांच्या मुलांवर परिणाम असतो. परिणाम म्हणण्यापेक्षा एक आयडल वर्शिप आपण पेरेंट्सना करतो. सो आणि एवढे मोठे व्यक्तिमत्व बाबांचं होतं, आई पण एका पॉलिटिकल फॅमिलीमधून होती. सो आम्ही म्हणजे देवर ऑलवेज आमचे आयडल होते आणि अजूनही आहेत. कारण मला दररोज त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असते. म्हणजे आणि मी एका सिच्युएशन मध्ये असलो, राम काका पण इकडे आहे, तर मी स्वतःला विचारतो की आई बाबांनी काय केलं असतं इन दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. सो त्याचा भरपूर माझ्या मनावर आणि माझ्या राजूच्या म्हणजे माझा मोठा भाऊ आणि मीना आमच्यावर बरेच संस्कार असे आहेत. बाबांचं एक म्हणजे पर्टिक्युलर एक त्यांचं हे होतं की काही काम त्यांनी हातात घेतलं की ते एंड पर्यंत करायचे आणि मग ते असे झपाटल्यासारखे काम करायचे. म्हणजे मग घरदार असं काही त्यांना दिसायचं नाही आणि ते एकदम मेटिक्युलर आणि एकदम हार्डवर्किंग होते. सो ती एक त्यांची क्वालिटी मला वाटते माझ्यात आहे आणि प्रयत्न करतो मी दररोज की आय शुड फॉलो दॅट. आईबद्दल म्हणायचं म्हणजे आई एकदम पर्टिक्युलर आणि मेटिक्युलस होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ती एवढी खोलात जायची आणि अतिशय ती हुशार होती. असं त्यावेळी मला वाटायचं आणि आता तर अजूनच वाटते. कारण जेवढ्या गोष्टी तिने मला शिकवल्या आणि त्यावेळी म्हणजे 25-50 वर्षापूर्वी त्या अजूनही मी त्या फॉलो करतो. सो ती फार दूरदृष्ट तिची होती आणि अतिशय मेटिक्युलस. म्हणजे ऑफिस म्हणजे मेडिकल डिग्री सोडल्यानंतर माझ्या ऍक्सिडेंट नंतर साधारण एक 5-7 वर्षांनंतर शी स्टॉप गोइंग टू द क्लिनिक आणि मग आमचा जो व्यवसाय होता त्याच्यामध्ये ती ऑफिसमध्ये दररोज जायची. सकाळी 9ला जी जायची, परत 1:30 वाजता ती घरात जेवायला यायची, 2:30ला जायची आणि 5:30ला परत ती ऑफिसपर्यंत राहायची आणि प्रत्येक गोष्ट ती बघायची. म्हणजे लेजर बुक चेक्सवर तर साईन करायला तिला फार आवडायचं. म्हणजे 50 चेक्स असले तरी तिला ते साईन करायला आवडायचं आणि तिचं असं म्हणणं होतं की चेकवर साईन करताना मला कळतंय की एक्झॅक्टली काय आहे, कुठच्या व्यक्तींना देतो, आपण कशाला देतो आणि ह्या गोष्टी अतिशय म्हणजे आता पण मी म्हणजे आता प्रबोधन ठाकरे संकुलामध्ये प्रत्येक जे इंडेंट असते किंवा काय असेल त्याच्यावर अभिजित तिकडे बसलाय, तो येऊन मला दाखवतो. आजही आज 50 गोष्टी विकत घ्यायचे असतील किंवा 50 जणांना पेमेंट करायचं असेल तर तो आणून मला दाखवतो किंवा एंटायर स्टाफ दाखवतो. सो ते एक लर्निंग आय स्टील डू दॅट. म्हणजे विदाउट माय सिग्नेचर नाही पण होकार असल्याशिवाय काही इकडे हलत नाही आणि हे मी आई बाबांकडून शिकलोय. हे सगळं गोड गोड तर झालं, पण पुस्तकात असं वाचलंय की एक लबाड मुलगा आणि थोडासा खोडकर आणि भरपूर खाणं पिणं आवडणारा वगैरे तर शिक्षा झालीच असणार. आणि आई तुमच्यासाठी आम्ही भेटलो ना तेव्हा त्यांनी सांगितलं की आई खूप चिडली, तर एक शब्द वापरायची, तर तो जरा सांगा तुम्ही. आई जास्ती चिडली आहे हे आम्हाला त्या शब्दावर कळतं. गाढव म्हटलं म्हणजे आम्ही आई एकदम चिडली. म्हणजे बियॉन्ड द लोक की गाढवच्या पुढे दुसरं काही त्या वोकॅब्युलरीमध्ये नव्हतं. म्हणजे अरविंद तू गाढव आहेस म्हटलं म्हणजे मी काही एवढी मस्ती केली असणार की तो आम्ही म्हणजे आमचं एक असं लेवल असायचं की वेडा आहेस किंवा असं आहे वगैरे असं स्टेजेस असायचे आणि त्याच्यानं गाढव म्हणलं की मग गमचून बसून फक्त काम करायला किंवा अभ्यास करायला असं. तर तरी गाढव वगैरे एकदम कधी कधीच वापरायची अगोदर. नंतर 8वी 9वी 10वी बऱ्याच वेळा तुम्ही गाढवा वापरला. त्या दिवशी आम्ही अशा गप्पा मारत होतो तर ते मला म्हणाले की नाही, गाढव आई म्हणाली की मी समजून जायचो की आता फायनल ह्याच्या पुढे काही नाही. बरं, आता माधवीने परमिशन दिली आहे म्हणून एक प्रश्न. ऍक्सिडेंट नंतरची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा माणूस सगळं हरलेलं असतो तेव्हा एका मुलाचे वडील
त्याला विचार कर. अजून एक आता अकोला म्हणून म्हणतो आणि मराठी आपण मराठीत बोलतो. तर आई कधी गाढव बोलली ते मी सांगतो. म्हणजे आता जस्ट माझ्या लक्षात आलं. 10वीची परीक्षा होती आणि उद्या मराठीचा पेपर होता. तर आदल्या रात्री बाबा हद्दपार म्हणजे एक होतं पुस्तक. तर त्या पुस्तकाचं वाचन चाललंय कारण नेक्स्ट डे त्याच्यावर प्रश्न होते. आता मी हद्दपार हे वाचलं नव्हतं. म्हणजे 10वीची परीक्षा आहे. आदल्या दिवशीपर्यंत वाचलं होतं. मी आय वॉज नॉट अ गुड स्टुडंट. तर पहिल्या पेजवर मला वाटते 4थ्या रांगेमध्ये गोलंदाज असा शब्द होता की त्यावेळी वॉरच्या वेळी वगैरे काहीतरी गोलंदाज असा हा शब्द होता. तर बाबांनी मला विचारलं की गोलंदाज म्हणजे काय. तर मला प्रश्न पडला की हा गोलंदाज म्हणजे काय. आणि क्रिकेट आवडायचं मला म्हणून मी म्हटलं बाबा तो गोलंदाज म्हणजे बॉलर. बाबा बॉलर असं का. ते म्हणजे शिवाजींच्या काळामध्ये बॉलर होते का. तर गोलंदाज म्हणजे टोपेमध्ये जो गोळा घालायचा ते. त्यावेळी बाबा एकदम चिडले माझ्यावर आणि आईला बोलत होते आणि आईला सांगितलं पुष्पा आपण तुझा मुलगा काय म्हणतो की गोलंदाज त्याला विचारलंय. ते पुस्तकाच्या पहिल्या पेजवर 4थ्या लाईनीवर की गोलंदाज आहे. त्यावेळी आई मला गाढवली. अरे तू गाढव आहेस का. पण मराठीमध्ये फ्रेशर्सला मार्क 100 मिळाले मला. प्रायव्हेट वेल आणि 64 आहे. सो तर गाढव बोलण्याचा आहे. आणि मला ऐकून एक आनंद झाला की प्रभू कुटुंबामध्ये सुद्धा घरातली तोफ पुष्पाताईच होती. तोफेच्या तोंडी दिला गेलं. सो आणि मग तो गाढव हा शब्द. बाबांनी प्रश्न विचारला 20 वर्षाच्या मुलालाच की तुला आवडतं काय. आणि बाळाचं उत्तर होतं मनी. सो बिझनेसमॅन हा काय असू शकतो. हा किस्सा पुस्तकामध्ये आहे. तर आपण तो फार डिटेलमध्ये नको. पण म्हणजे काय त्याच्यानंतर व्हॉट यू लाईक द मोस्ट हा बाबांचा प्रश्न आणि मनी हे दादांचं उत्तर. तर आणि तेही अशा परिस्थितीमध्ये हे वाचल्यानंतर खरंच म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं. नाही तर त्याची स्टोरी अशी जशी वार्ता वाटते तसं नाहीये. ऍक्सिडेंट झाल्यानंतर हा प्रश्न विचारला गेला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर माय फर्स्ट माझ्या म्हणजे डोक्यात पहिला विचारलं की आय शुड नॉट बी डिपेंडंट ऑन इट. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा वडिलांनी विचारलं की तुला काय करायचंय तेव्हा आय शुड नॉट बी डिपेंडंट ज्यामुळे मी म्हटलं की फायनान्शियल इंडिपेंडन्स हे म्हणून ते मनी म्हटलं. ते म्हणजे इट वॉज दॅट पार्ट की आय शुड बी फायनान्शियली इंडिपेंडंट कोणावर. कारण आम्ही अमेरिकेला जाऊन आल्यावर भरपूर खर्च झालेला आणि आल्यानंतर काय करायला पाहिजे. म्हणजे केबल टीव्ही मी सुरू केलं. माझे केबलचे मित्र 2-4 आहेत. तर केबल टीव्ही सुरू केल्यानंतर पहिले 100 रुपये ज्या दिवशी मी कमवले त्या दिवशी मी आई बाबाला ते 100 रुपये दिले की आता आय हॅव गॉट द मीन्स टू बी फायनान्शियली इंडिपेंडंट अँड नॉट डिपेंडंट. सो म्हणून तो मनीचा. तसं आता मला जास्ती आवडायला लागले पैसे. आता मगाशी इथल्या प्रतिष्ठित इथला मला वाटतं प्रत्येक उपस्थित सगळेच प्रतिष्ठित आहेत. तर आम्ही काही जणांची नावं लिहित होतो. तर मला असा प्रश्न विचारला की नावं कसली लिहित आहे. तर मी म्हटलं की कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही आव्हान करणार आहोत की कोणाला काही मदत करायची असेल ती करा. तसं परवा अनिल दादाला मी भेटायला गेले आणि आज जाताना मी म्हटलं की अगदी अशी व्यवस्थित ताठ मानेने गेले. खोटं हसत वगैरे नाही. कारण पहिल्यांदा असं झालं होतं की आम्ही काही मागायला गेलो नव्हतो. नाहीतर जनरली अरविंद प्रभू या माणसाकडे कार्यामध्ये तुम्ही कधीही जा काही ना काहीतरी अडचणी असतात आणि माणूस तसा त्यांना अप्रोच होतो.
आणि दादा ही व्यक्ती खरंच अशी आहे की ती काही ना काही पद्धतीने त्या व्यक्तीला त्याच्या बाबतीत मदत करत असते. चांदेकर इथे असतील तर अनुमोदन देतील तर आहेत. पण चांदेकर त्याचं पुढचं रिस्क असं आहे की काही दिवसानंतर ते तुम्ही जर भाडं द्यायला लागलात तर ते भाडं स्वीकारतात. कारण बिकॉज ते बिझनेसमॅन आहेत, त्यांनी ते सांगून टाकलेले की मी बिझनेसमॅन आहे, तेव्हा तुम्ही फार उपाडणं नको असं आहे. मी ना तुमचं कन्नन सरांनी लिहिलेली मुलाखत त्यांची ऐकली होती. तुम्ही पुस्तक तर वाचाच, पण जर तुम्हाला शक्य झालं की युट्यूबवरती अतिशय 1-1.5 तासाची जवळजवळ मुलाखत आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ती मुलाखत घेतलेली आहे. त्याच्यात खूप छान गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता शाळा, जमनाबाई, शाळेतले किस्से, मित्र हे सगळं पुस्तकामध्ये आहे. पण भवन्स कॉलेज, मिठीबाई कॉलेजचं तुमचं काय म्हणजे तिथलं काही आठवण? मिठीबाई म्हणजे 10वी नंतर पुढच्या कॉलेजमध्ये जायचं, म्हणजे पर्सेंटेज कमी असल्यामुळे पार्ला कॉलेजमध्ये जमलं होतं आणि बाबांनी सांगितलं मी काय तुला मदत करणार नाही, तर ऑन युअर ओन मेरिट तुला कुठे मिळते ते जायचं. तर जमनाबाईच्या स्टुडंट्सना मिठीबाईमध्ये आम्हाला काहीतरी 5-7% असे कमी असले तर ऍडमिशन मिळायचे, म्हणून मिठीबाईमध्ये गेलो. म्हणजे त्याच्यामुळे मिठीबाईमध्ये गेलो, बिकॉज आय वॉज अ जमनाबाई स्टुडंट. आणि मग मिठीबाईमध्ये अटेंडन्स त्यावेळी नसायचं, सो अटेंडन्स आमचं असायचं कॅन्टीन मध्ये. पहिल्यांदा 7 वाजता गेलं की कॅन्टीन मध्ये अटेंडन्स. आणि त्याची म्हणजे एक आता परत जस्ट एक आठवते की कॅन्टीन मध्ये गेले की आपले पाण्यातले मकरंद तिकडे असायचे कॅन्टीन मध्ये. त्यावेळी तो चांगला हे होता, मकरंद देशपांडे. हा मॅक त्यावेळी पण मॅक होता. त्याला मी ऍक्च्युली तसं विचारलं तुला मॅक का म्हणतात, मकरंद येतं? तो नाही, माझं नाव मकरंद. कारण मकरंदची चांगली बॉडी होती, माझी पण त्यावेळी चांगला वेल बिल्ड होतो. तर आम्ही पंजा खेळायचो कॅन्टीन मध्ये 1-2 आणि तो हरवायचा. आता आय डोंट नो, आता त्याला आठवते की नाही ते पण माहिती नाही, पण मकरंद बरोबर कॅन्टीन मध्ये अशाच गप्पा गोष्टी. आणि अटेंडन्स आमचं मेनली कॅन्टीन मध्येच असायचं. 11वी 12वी मध्ये तर ऑफकोर्स. हा किस्सा ऐकल्यानंतर मी मकरंद देशपांडेंना फोन केला होता. माझ्याकडे ना पार्ल्यातल्या सगळ्या महत्वाच्या लोकांचे फोन नंबर आहेत तर का, पण ते लोक फोन उचलतातच असं नाही. म्हणजे माझा फोन बघून कदाचित मकरंद देशपांडेंनी तो उचलला नसेल, नाही तर मी त्यांना म्हणणार होते की सर जमलं तर नक्की मुलाखतीला या. पण फिल्म मधली माणसं बरेचदा शूटिंग किंवा ह्याच्यामध्ये नक्की, कारण इरा भाटे आहे, मधुरा वेलणकर आहे, हे सगळे लोक आपल्या बरोबर नेहमी असतात. अगदी सचिन पिळगावकर सुद्धा तुम्ही कधीही कामाने फोन केला तर तो माणूस मदतीला असतो. आता आपण ऍक्सिडेंट बद्दल तर पुस्तकामध्ये आहे, पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर पुस्तकामध्ये जरी असलं तरी मला वाटतं लोकांना हे नक्की ऐकायला आवडेल की तुम्हाला मुंबईतून इथल्या ट्रीटमेंट झाल्या, ट्राय केल्या सगळं, आणि मग असं ठरलं की अमेरिकेला नेणं गरजेचं आहे. तिथे काही जास्ती चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट होऊ शकेल. आणि मग तुम्ही अमेरिकेला गेलात. ट्रीटमेंटचं तर ठीक आहे, पण बोलताना तिथला दृष्टिकोन आणि तुम्हाला त्याच्यामुळे तुमच्या पण विचारांमध्ये किंवा सगळ्यामध्ये झालेला बदल, तर ह्याच्याविषयी तुम्ही सांगा. रामकाकाकडे म्हणजे रामकाका पहिला जो बँगलोरला आला मला घ्यायला, डॉक्टर लाड आणि डॉक्टर राम प्रभू, डॉक्टर रामानी. आणि मग इकडे 2-3 महिने आम्ही रिहॅबिलिटेशन केलं. आणि त्याच्यानंतर सगळ्या ह्या डॉक्टर्सनी ठरवलं की आयदर UK म्हणजे स्टोक मॅन्डेविल
किंवा मग स्पॉल्डिंग इन US म्हणजे बॉस्टन तिकडे जायचं. तर तिकडे मग ह्यांनी सगळ्यांनी डिस्कस केलं की UK जरा कन्झर्वेटिव्ह आहे आणि आपण अमेरिकेला जाऊया. मग अमेरिकेला आम्ही गेलो, स्पॉल्डिंग मध्ये तिकडे गेलो आणि तिकडे 3-3.5-4 महिने मी तिकडे होतो. तर अपार्ट फ्रॉम द रेग्युलर जी ट्रीटमेंट असायची म्हणजे फिजिओथेरपी म्हणा किंवा बाकी स्किन केअर, हेल्थ केअर, व्हॉट एव्हर रिहॅबमध्ये ऍक्टिव्ह डेली लाईफ म्हणजे तुम्ही परत सोसायटीमध्ये कसे परत या ह्याच्यावर असायचं. आणि तिकडे त्यांचा दृष्टिकोन एकदम वेगळा होता. म्हणजे ते ट्रीटेड यू ऍज नॉर्मल, ऍज की असं नाही की आता तुम्ही अपंगत्व आलेलं आहे म्हणून काहीतरी आपल्याकडे त्यावेळी कसं असेल काहीतरी गेलेलं नाही आणि काहीतरी केलं असणार वगैरे अशा सगळ्या आपल्याकडे असतात. बरेच लोक भेटले इकडे त्यांनी बरेचसे असं बोलले की आपण असं करूया, ती पूजा करूया, ती पूजा करूया. पण हे सगळं आम्ही केलं पाहिजे, असं नाही की केलं नाही. पण अमेरिकेला त्यांचा जो आउटलुक होता वॉज दॅट आता ही कंडिशन आहे तर ह्याच्यातून आपण ऍक्टिव्ह डेली लाईफ ह्याला कसं आपण परत आणू शकतो. आणि वन ऑफ द थिंग्स त्यांच्यामध्ये त्यांचं सोशल रिहॅबिलिटेशन म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन आपण यू शुड बी पार्ट ऑफ दॅट सोसायटी हे फार महत्वाचं होतं. आणि हे दर फ्रायडेला म्हणजे मंडे टू फ्रायडे इव्हनिंग थेरपी वगैरे सगळे चालायचं. इनफॅक्ट जेवण पण कसं बनवायचं तिकडे शिकवलेलं. सो काय करता येईल, कसं खाता येईल. पण फ्रायडे इव्हनिंगला सोशल आउटिंग असायचं. आणि त्यावेळी डॉक्टर्स, नर्सेस जे पण आमचे फिजिओथेरपिस्ट होते माझे ते आम्हाला म्हणायचे आपण आता ह्या इकडे जाऊया, इकडे जाऊया. आणि त्याच्यामुळे परत लोकांमध्ये येणं म्हणजे अगोदर मनात भीती वाटते की आपण कसं जाणार, आपल्याला गाडीतून कसं जाणार, की काय आपल्याला स्पेशल बस लागेल, काय लागेल. तर हे सगळे जे सोशल रिहॅबिलिटेशन हे आहे हे ह्याच्यामुळे वन अँड ओनली रिझन की मी आज इकडे आहे की ते सोशल रिहॅबिलिटेशन अतिशय सुंदर अमेरिकेमध्ये झालं. आणि आता हळूहळू ते आता इंडियामध्ये पण होत चाललेले आहे. आता तुम्ही बघाल की आमच्या इकडे बरेचसे व्हीलचेअरवरचे येतात लोक. सो एकदा सोसायटीमध्ये लोक यायला लागली आपल्याला मग त्यांच्याशी आपण डिस्कशन आणि त्यांना पण आपण म्हणजे फील एज वन असं आपण करू शकतो. सो मेन थिंग अमेरिकेमध्ये सोशल रिहॅबिलिटेशन. नक्कीच. ह्या पुस्तकामध्ये सहानुभूती म्हणजेच एम्पथी आणि सिंपथी आणि पीटी दया तर ह्याच्याबद्दल खूप म्हणजे हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण अरे रे बिचारा वगैरे म्हणतो तसं नको, तर तू हे करू शकशील अशा पद्धतीने त्या व्यक्तीकडे बघणं. आणि आज एवढा इथे मराठी प्रेक्षक आहे, श्रोते, जाणकार, तुम्हा सगळ्यांना ना ऑल द बेस्ट नाटक माहीत असेल. तर मला दादा असं वाटतं की ऑल द बेस्ट हे नाटक एक असं होतं की त्याच्यात बहिरा, मुका आणि आंधळा म्हणजे एक्स्ट्रीम अपंगत्वाचं किंवा डिसॅबिलिटीचं म्हणूया, पण अत्यंत विनोदी पद्धतीने त्या सगळ्या धमाल मस्ती घडतात. आणि ते नाटक अजरामर झालं कारण निव्वळ आणि निव्वळ त्यांच्या ह्या दृष्टिकोनामुळे. तर दृष्टिकोन कसा महत्वाचा. आणि ह्या कन्नडनी जी मुलाखत घेतली आहे त्या मुलाखतीमध्ये सुद्धा दादांनी परत सांगितलंय की पहिली स्टेज असते ती घडलेली गोष्ट माझ्याच बाबतीत का घडली. एक ते तुम्ही म्हटलं डिनाय, दुसरं तुम्ही म्हटलंय की की बापरे कसं काय म्हणजे आता माझं काय पुढे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे सगळं संपवून हे माझ्याकडे नाही आणि हे माझ्याकडे आहे. आणि त्या मुलाखतीत सुद्धा तुम्ही परत सांगितलंय की ह्याच्यातला वेळच एवढा कमी तेवढे तुम्ही फाईट बॅक होता. आणि आईबाबांवरती मी प्रश्न विचारला डॉक्टर पुष्पा म्हणजे आईच्या बाबतीत. त्या मुलाखतीतलं एक वाक्य मला खूप आर पार गेलं की अशा अवस्थेमध्ये आई विचारते
की काय आहे ह्याचं पुढे काय होणार आहे. आणि डॉक्टर फारसं चांगला प्रतिसाद नाहीये, हे कठीण दिसतंय. आणि त्याच्यावरती पुष्पाताईंनी असं म्हटलंय की 2%, 5% इतक्या कमी चान्स मध्ये सुद्धा माझा मुलगा ही विल फाईट बॅक. तर मला वाटतं आपण पुष्पाताईंसाठी म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की आपण बडबड खूप करतो, आपण उदाहरणं खूप देतो, पण अशी माणसं ही आपल्या अशी आजूबाजूला जेव्हा अरिंदादा दिसतात ना तेव्हा खरंच म्हणजे कौतुक वाटतं. नाही म्हणजे तो कॉन्फिडन्स जर आईला होता माझ्यामध्ये तर आय हॅड टू ऑल्सो रेसिप्रोकेट. म्हणजे आई म्हणते की 2-5% चान्सेस असतील सर्वायवलचे. कारण 5 years सर्वाईव्ह मॉर्टॅलिटी रेट रामकाका वॉज 90% ॲट दॅट टाइम. मॉर्टॅलिटी म्हणजे 5 वर्षात हा जाणार स्पायनल कॉर्ड इंजुरीचा. तर त्याच्यातून जर आई असं बोलली तर ते कॉन्स्टंटली अजूनही माझ्या लक्षात राहते की तो जो कॉन्फिडन्स याच्यात होता तो आपण हे केलं, खरा केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे हॅट्स ऑफ म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये की एवढं म्हणजे रामकाकाशी नंतर तुम्ही बोला की काय सिच्युएशन होती, ही वॉज द फर्स्ट वन टू बी देअर. तर अतिशय हे होतं म्हणजे ऍक्सिडेंट वॉज व्हेरी बॅड. आणि एक जोक म्हणून कुठच्या तरी एका डॉक्टरने मला रामकाका विचारलं, वॉज दॅट ऍक्सिडेंट फेटल? एका डॉक्टरने. मी म्हटलं येस यू आर स्पीकिंग टू द घोस्ट ऑफ. माझं आता असं झालंय ना, ही मुलाखत माझ्या पदरात पडली बरं का. म्हणजे मी नॉर्वे आइसलँडला गेले ना अरिंदादा, तेव्हा असं झालं होतं की लोक करोडो रुपये खर्च करतात पण नॉर्दर्न लाईट्स दिसतात असं नाही. माझ्या बाबतीत असं झालं की आम्ही ज्या फ्लाईटनी चाललो होतो ना त्याचं फ्लाईट अटेंडंट आली आणि ती मला म्हणाली की हॅव यू सीन नॉर्दर्न लाईट्स? तर मी म्हटलं नो, फॉर दॅट ओनली वी आर हिअर. ती मला चक्क कॉकपीट मध्ये घेऊन गेली आणि मी कॉकपीट मधून नॉर्दर्न लाईट्स बघितली. म्हणजे हे माझं भाग्य. तसं आज ही मुलाखत मी घेते आहे. खरी दुसरी व्यक्ती कोणीतरी होती पण ज्याला मुकद्दर का सिकंदर म्हणतात तसं मौके पे चौका मैंने मार दिया और दिस इज माय अपॉर्च्युनिटी टू टॉक टू यू. तसं दादांना भेटतो, कधी कधी खाऊ पिऊ पण मी घेऊन जाते की बाबा छोटा आहे माझ्यापेक्षा, पण ते काही खरं नाही. हा मुलाखतीचा आनंद मला जन्मभर राहील दादा. कारण असं बसून असं ऐकणं हे तुम्हाला ना आता एक म्हणजे दादा सांगू शकतील, त्यांना प्रचंड वेदना असतात. म्हणजे त्यांच्या आजाराबद्दल मी जेव्हा ऐकलं तर ज्याला आपण सहन करू शकणार नाही अशी वेदना शोल्डरमध्ये त्यांच्या व्हायची. म्हणजे तो माणूस ती वेदना सहन करू शकला नाही की किंचाळणं, ओरडणं ह्याच्या पुढे काही नव्हतं. पण ह्या माणसाने त्या सगळ्यावर विजय मिळवला. आणि मला ना त्याच्यातला एक शब्द किंवा त्यातलं तुमचं एक वाक्य दादा अतिशय माझ्या मनाला भिडलं. ते असं आहे की इथे मला वेदना आहे, ओके, इथे मला वेदना आहे, पण त्याचा मला सन्मान करायला पाहिजे. कारण माझ्या ज्या बॉडी पार्टला संवेदनाच नाहीये तिथे वेदना पण नाही. तर हा वेदना आणि संवेदनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे मी वाचलं आणि मी म्हटलं हे किती वेगळं आहे, हे किती वेगळं आहे. आणि कुठेतरी दादा मला असं वाटलं की म्हणूनच आया ज्या असतात ना त्या जीवावर उदार होऊन बाळाला जन्म देतात. की वेदना जगातली सगळ्यात तीव्र वेदना ही डिलिव्हरीची वेदना म्हणतात, पण कुठलीही आई कधीही बाळाला डिलिव्हरी देतानाच्या वेदनेचा उल्लेख सुद्धा करत नाही.
तर ही वेदना आणि संवेदना हे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं खरोखरी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आत्ताही ते आपल्या समोर आहेत आणि त्यांना अनेकदा असहाय्य वेदना होत असतात आणि हा माणूस नेहमी असाच असतो, नेहमी असाच. कोणाला तरी बोललो की आय वुड रादर फील द पेन दॅन फील नथिंग एट ऑल. सो छाती खाली आय हॅव नो सेन्सेशन, पण शोल्डर मध्ये पेन आहे, त्याच्यासाठी पिरियडिकली ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ते टेम्पररी आहे. दोनदा नाही 4दा कदाचित इंजेक्शन दिले शोल्डरमध्ये, तर ते पेन आहे. पण बेसिकली बॉडीमध्ये सेन्सेशन नाही आहे, तर ते इतक्या खांद्यानंतर पेन आहे, फील्स गुड रादर पण त्याच्यावर एक ओव्हरकम करण्यासाठी राईट शोल्डरवर मी एक टॅटू बनवला. तर त्या टॅटू मध्ये दिले आहे की इट्स ऑल इन हाऊ यू डील विथ इट, पेन इज ऑल इन हाऊ यू डील विथ इट. तर तो टॅटू माझा पहिला टॅटू होता शोल्डरवर. त्याच्यानंतर मी अजून एक केलाय टॅटू, पण राईट शोल्डरवरचा जो टॅटू आहे इट सेज पेन इट्स ऑल इन हाऊ यू डील विथ इट. सो सगळ्यांसाठी एक आय डोंट नो व्हॉट इज इट, लेसन नाही, पण समथिंग टू गो बाय. हे ऐकून खरंच म्हणजे आपण ज्यावेळेस स्थिमित होणं, काही नको आता ह्याच्या पुढे काही नको असं हे म्हणजे मी ना गेले 8-15 दिवस हे सगळं ऐकते वाचते. मी फेसबुकवरती ह्या मुलाखतीविषयी टाकले, मी तिथे आवर्जून लिहिलंय की हे इन्व्हिटेशन असं आहे की एक वेगळा अनुभव तुम्हाला साक्षात ऐकायचा असेल तर नक्की या, कारण खरोखरी दादा कौतुकाला शब्द नाहीत. आता आपण पुढे थोड्या गमती जमतीच्या भागाकडे जाण्याच्या आधी बाबा गेल्यानंतर आई बाळासाहेबांना काय म्हणाली की आपण लक्ष द्या, आणि तेव्हा जे घडलं होतं ते बाळासाहेबांनी काय उत्तर दिलं पुष्पाताईंना, तर त्याच्याविषयी हे अगोदर होतं. म्हणजे बाबा जेव्हा त्यांच्या बायपास सर्जरी झालेली तेव्हा हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा 2-3दा बाळासाहेब आलेले भेटायला बाबा. तर क्रिटिकल सिच्युएशन होती बाबांची. तर जेव्हा साहेब आले त्यावेळी आईने हात जोडून सांगितलं की म्हणजे शी डिड नॉट नो की काय होणार आहे बाबांना, की माझ्या मुलाकडे लक्ष द्या. त्या बाळासाहेबांना मी एक 10 दिवस अगोदरच भेटलेलो होतं दुसऱ्या एका कामासाठी. तेव्हा त्यांनी आईला सांगितलं नाही तो मोठा झालाय, मला त्याची काळजी करा. माझ्यापर्यंत 10 दिवसापूर्वी जाणं म्हणजे इज गुड इनफ, यू कॅन हँडल दिस, असं ते त्यावेळी आईला बोलले. आणि विच इज गुड, म्हणजे गुड कॉम्प्लिमेंट की त्यांनी सांगितलं की तो स्वतःची काळजी घेईल. हे 96 मध्ये झालं. सुभाषचंद्र गोयल ह्या माणसाला जीच आहे, तर त्यांच्याशी डील केलेला माणूस. आणि आम्ही इथे राहत होतो ना, तर माझ्याकडे 7 स्टार केबल होतं. हा केबल कोणाचं? अरे प्रभूचं. ठीक आहे, असं ठीक आहे, केबल काय. अरे हा माणूस चक्क अंधेरी ते दहिसर सगळा बिझनेस यांच्याकडे. आणि त्या कन्ननच्या मुलाखतीतले काही किस्से तुम्ही जर ऐकाल ना तर तुम्हाला हसायला येईल. म्हणजे आणि मला वाटतं ते ना तुम्ही थोडे लबाड सुद्धा आहात, कारण ठोसा मारू शकत नाही, पण हसणं तर कुठे नाही ना गेलं. एका हास्याने ह्या माणसाने बलबल्यांना गारद करून टाकलंय. कारण फिल्म इंडस्ट्रीतली माणसं त्यांना भेटायला गेली की हे काय चाललंय, केबलवरचं काय चाललंय आणि तू दाखवतोयस काय. आणि कारण नुकसान होत होतं ते. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आणि सगळं झालं. पण ज्या निर्भयतेने आणि कोणाचीही मदत न घेता त्यांनी ज्या पद्धतीने तो सगळा व्यवसाय सांभाळलाय खरोखरी. आणि वय लक्षात घ्या तुम्ही,
20ला 25ला मुलगा आहे हा, ह्याची मॅच्युरिटी आपण म्हणतो अजून लहान आहे, तसं नसतं. मला वाटतं समृद्धी आणि अभाव ह्या 2 गोष्टींमधून माणूस खूप काही शिकतो. मगाशी पुष्पाताईंचा आपण उल्लेख केला, ह्यांचे आईचे वडील हे चक्क 2 राज्यांचे राज्यपाल होते. म्हणजे हा माणूस सुट्टीला जायचा तो राज्यपालांच्या घरी, मग अजून काय असू शकतं. म्हणजे म्हणून मी म्हटलं की समृद्धी आणि अभाव ह्या दोन्ही गोष्टी टोकाच्या बघितल्या, आणि म्हणून हे टोकाचं व्यक्तिमत्व. घोड्यावरनं पडला होता की एखादी छोटीशी आठवण पटकन सांगा. नैनितालला मी आणि मोठा भाऊ आणि हॉर्स रायडिंग करायचो, आणि तिकडे मिलिटरीचे हॉर्सेस असायचे आणि पोलीस लाईन्स मिलिटरीमध्ये आम्ही जाऊन हॉर्स रायडिंग करायचो. तर नैनितालला आम्ही राजभवन, मोठं राजभवन आहे, म्हणजे एक राजभवन तू केलाय नैनिताल, इट्स अ बिग लाईक अ पॅलेस, आणि तिकडे त्याच्या ग्राउंडवर आम्ही हॉर्स रायडिंग करायचो. तर एका दिवशी हॉर्स रायडिंगला गेलेलो होतं, काय झालं कल्पना नाही, पण माझा जो घोडा होता तो एकदम टेकऑफ झाला आणि धावत धावत असं म्हणजे पिक्चर सारखा सीन होता. मी बचाव 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 म्हणतोय आणि पाठी सगळे मला वाचवायला येत आहेत. फॉर्च्युनेटली तो घोडा एका राईट डायरेक्शन मध्ये गेला. जर तो उलट्या डायरेक्शनला गेला असता तर तिकडे मोठी एक व्हॅली होती. सो तिकडे तो एक चांगला किस्सा होता. एकदम फिल्मी सीन होता, असं म्हणजे सगळे मी बचाव बचाव असं करतोय, घोड्याच्या मानेवर कधी होतो कधी पाठीवर, आणि पाठून सगळे मला वाचवायला येतात. सो तो हिलेरियस आता वाटतंय, त्यावेळी ऑफकोर्स थोडी भीती वाटली, पण तो एक सिनेमा. आपली वेळ किती झाली आहे सांगा जरा, मला एक थोडीशी हिंट द्या. मी घड्याळ बांधलेलं नाही अजून आहे, कारण शर्मा बोलणार होते ते आता. ओके. तर एक ना खूप गमतीशीर गोष्ट, परवा ना कधी नाही तो माझा नवरा खूप लबाड आहे, हे स्टेटमेंट मी ह्या स्टेजवरून करते, कारण साहित्य प्रोग्राम्सला आहेत. हा, कारण कसं असतं, सगळ्या साहित्यिक कार्यक्रमांना ते येत नाहीत, ते खूप सिलेक्टिव्ह कार्यक्रमांना येतात. आणि परवा मी म्हटलं मला अरविंद प्रभूंना भेटायचंय, तर हा माणूस तयार झाला पटकन, म्हणजे किंबहुना माझ्या आधी तोच तयार होता. तर मी म्हटलं सर तुम्ही कुठे चाललेत, तर म्हणे अरविंद प्रभूंना भेटायला जायचंय. म्हटलं हा मी जाऊ शकते ना, मी जाणार, भेटणार दादांना. तर म्हणे नाही मी येतो तुझ्या बरोबर. आणि ते होते. आणि गंमत अशी झाली की माझ्या प्रश्नांपेक्षा मिस्टर काळे आणि दादांचीच मुलाखत रंगतदार. मला भीती वाटायला लागली, म्हटलं हा माझी संधी घेतोय की काय. तर त्या गप्पांमधून दादा अजून खूप मजेशीर पद्धतीने उलगडले. तर गोवा जॅझिन चा किस्सा आपण त्या दिवशी सांगितला, ते काय होतं आणि काय सगळं सांग. सो एकदा गाडीतून मी गोव्याला जात होतो, आणि तिकडे हाती महल म्हणून एक रिसॉर्ट आहे. तर तिकडे बुकिंग होतं आणि 15-16 तास लागले तिकडे जायला गाडी. आणि तिकडे गेल्याकडं की कमरेला माझ्या एक असं चांगलं बेडसोर असं नाही, पण रेडिशनेस कमरेला आलेलं. आणि मग ते बेडवर झोपल्यानंतर कळलं की ते जर त्याची काळजी घेतली नाही तर इट माईट बिकम अ बेडसोर. म्हणून 4-5 दिवस मी बेडमध्येच होतो. बाजूलाच हातीमहलच्या बाजूला एक जॅझ इन नावाचं रेस्टॉरंट होतं. तर माझे जे अटेंडन्स होते ते दररोज तिकडे दुपारी जायचे, जेवण घेऊन यायचे, मग रात्री जायचे जेवण घेऊन यायचे. आणि त्यावेळी गोवा वॉज व्हेरी चीप, म्हणजे आणि आत्तासारखं नाहीये. तर सगळे मोठे प्रवान, मोठे पापलेट, मोठे सुरमई असे ते 2-3 वेळा त्यांनी आणल्यानंतर मग त्यांनी त्या मालकाने माझ्या सत्तूरचा जो अटेंडंट आहे त्याला विचारलं की इकडे का नाही खात, तुझे साहेब इकडे येऊन का नाही खात. मग त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि असं.
तर मग ती तेव्हाची माझी मैत्री त्याच्याशी झाली. क्रिस नावाचा होता. आणि मग तो येऊन मग तो स्वतःहून घेऊन मग हॉटेलमध्ये यायचा. जोपर्यंत मी 4-5 दिवसामध्ये मी बरा झालो. आणि ती मैत्री आता झाली. आता गेला तो बिचारा. पण जयाज इन नावाच्या हॉटेलमध्ये बऱ्याचशा आमच्या चांगल्या मेमरीज होत्या. आणि एकदा नंतर पण एवढी मैत्री झाली की त्यांनी एका रशियन मुलीशी लग्न केलं. आणि त्या रशियन मुलीचे वडील वगैरे इकडे नव्हते. तर त्या मुलीला मी आईमधून ऍज अ पेरेंट मी तिला वॉक केलं. आणि म्हणजे सॉर्ट ऑफ आपण कन्यादान वगैरे म्हणतो. आणि एकदम म्हणजे मी तिला असं पकडलं, कोणतरी मला ढकलते व्हीलचेअरवर आणि तो तिच्या बाजूला असं एक चांगलं असं एकदम सीन असं एकदम सुंदर होता. ऑर्डर पर्यंत जायचं. आता तो 2-3 वर्षापूर्वी गेला तो. त्यांची मुलगी पण तुम्हाला क्लोज? हो हो हो. तो माझं जेव्हा मराठी पुस्तक लॉन्च होतं, इंग्लिश पुस्तक लॉन्च होतं, त्यावेळी एक फोटो बाहेर होता एका लहान बाळाबरोबर. तर सगळे विचारत होते कोण आहे. तर ती त्या क्रिसची मुलगी होती. आणि अजून क्लोज आहे. तुमचं नातवंड असं म्हणायला. हो. तर कधी कधी ना म्हणजे आपल्याला अशा अनपेक्षित आनंद देणाऱ्या गोष्टी घडतात. तर मला वाटतं ही खूप तुमच्यासाठी, कारण ती गोष्ट त्या दिवशी सांगताना सुद्धा ते इतके भावूक झाले होते की त्याची आठवण येते. तो असा होता. आणि आमची मैत्री जवळजवळ 22-23 वर्ष ते जाईपर्यंत होती. आणि मला वाटतं की माणसाची पैशाची असते ना ती श्रीमंती, आणि जे ही आहे ना ती दादा तुमची समृद्धी. सगळ्याच बाबतीमध्ये वैचारिक म्हणा किंवा तुमच्या वागण्यातली म्हणा, की एक लेवल कुठच्या कुठे घेऊन जाते. बघा ना तुम्ही आता देश काही कशाचा काही संबंध नाही, एक मैत्री होऊन जाते आणि हा माणूस त्यांच्या बरोबर असोसिएट होऊन जातो. आता यांच्याबद्दल ना पुस्तक वाचलं की ते खाद्यप्रेम वगैरे तर सगळं आहेच, पण द्वाडपणा भयंकर आहे. म्हणजे मगाशी तुम्ही ते घोड्या बिड्याचं सांगितलं ते तर ते धडधाकट असताना, पण हे असं असताना हा माणूस गोव्याला गेला. आणि सांगा तुम्हीच. गोव्याला मध्ये जायचं आणि गोव्याला गेले की सगळे चांगल्या मूड मध्ये असतात. तर एक 2-3 बियर प्यायलेलो. किती प्रामाणिक ना. 5-6 प्यायलेलो, 2-3च सांगतोय. मी हा म्हणूनच विचारलं, कारण त्या दिवशी जरा काहीतरी वेगळा आकडा मला वाटला होता. तर सगळे सगळे लोक. तर आणि सकाळीच म्हणजे सकाळी 10:30 वगैरे 2-3च होते नव्हतं की 2-3 बिअर्स घेऊन बीचवर गेलेलो. तर तिकडे पॅरासेलिंग करत होती लोक. आणि म्हणजे मी बघितलं की सगळे एन्जॉय करतात. मग त्याला बोलवलं, पॅरासेलिंग वाल्याला बोलवलं की मला करायचंय पॅरासेलिंग, तर जमेल का. तर त्याला वाटलं काय हा प्यायलेला वगैरे आहे, हा काय पूर्ण मला 800 रुपये, 800 आय एम टॉकिंग इन 90 या समथिंग. तर 800 रुपये. मी म्हटलं ठीक आहे उद्या ये तू, आपण करू. आणि नंतर मग मी ते जॅझ मध्ये गेलो आणि मग मित्रांशी वगैरे बोलत की उद्या मी पॅरासेलिंगला जाणार. तर क्रिस बोलला की ठीक आहे आता जाणारच आहे, आज आपण जरा अजून बिअर करूया. तर ते संध्याकाळी जरा अजून बिअर. नेक्स्ट डे मॉर्निंग मी गेलो पॅरासेलिंगला. 8 वाजता बोलवलेला. तो 8 वाजता तो आलाच नाही. आणि साधारण तो एक 9:30-10 रुपये वाजले असते तो आला. आणि मग मी व्हीलचेअरवर आणि त्यांनी मग ते स्ट्रॅप वगैरे सगळं केलं. टँडेम म्हणतात त्याला. टँडेम म्हणजे तो पाठी होता आणि मी गाडी. तर ज्यावेळी मी टेक ऑफ करणार होतो त्याच्यावर मी गळ्याची चेन काढून सत्तू माझं वाटलं मी त्याला दिलं. म्हटलं परत आलो नाही तर आईकडे दिली.
आणि चांगला मुलगा होता मित्र. आणि मला परवा या आमच्या गप्पांमध्ये त्यांनी सत्तूला बोलवलं बरं का, आणि सत्तू असं झालं होतं. तो म्हणाला हा हा बिलकुल असंच झालं होतं. सो आणि वर गेलो आकाशामध्ये आणि असं मला पकडता येत नाही, पण मी आय वॉज ट्राईंग टू होल्ड ऑन द. तर तो जो टँडम पॅरासिटिक तो बोलता सर इधर मत पकडो, इधर से नीचे गए तो बचने वाले नहीं है. आणि नंतर मग खालती लँड करताना एक चांगला सीन होता तो, की माझा ड्रायव्हर आणि सत्तू असे व्हीलचेअर घेऊन जात आहेत आणि पुढे खालती येतो. या व्हीलचेअर मध्ये लँडिंग कमाल, खरंच कमाल. तो पॅरासेलिंग पण केलेला आहे, पण आता तसा मूर्खपणा करणार नाही. नाही, तो का करणार नाही त्याचं पण त्यांनी कारण सांगितलं. कारण दुसऱ्या दिवशी कलिंगूट बीचला काय झालं, दुसऱ्या दिवशी तुम्ही हे केलं. होय होय, दुसऱ्या दिवशी तेव्हा मिसॅप तिकडे कलंगूट बीचला कोणतरी पॅरासेलिंग करताना तेच. death झालं. पण आता मी नाही करणार. आणि त्याचं कारण म्हणजे ते बोलता बोलता त्या दिवशी म्हणाले माझ्या जीवावर, माझ्या जीवावर. आय लव्ह मायसेल्फ. बरोबर. येस, दॅट इज दॅट सिम्पल. म्हणजे काही फारसा त्याच्यामध्ये गोंधळ उठण्याचं कारण नाहीये. आय लव्ह माय सेल्फ. त्याच्यामुळे मग आता हा असा वेडेपणा करणार नाही असं ते देवा म्हणाले. करणारच नाही असं नाही. सो डिपेंड्स. आता ना ह्या सगळ्या गप्पांमध्ये मला मी व्यक्तीच म्हणेन त्याला, कारण हा माणूस आयुष्यात कधी रडला नाहीये, पण कबूल केलंय त्याने मुलाखतीमध्ये मी एकदा रडलोय. आणि त्या व्यक्तीला मी पाहिलंय. तुमचा पेट जेव्हा गेला तर मला असं वाटतं दादा त्याच्याविषयी एक दोन वाक्य तरी तुम्ही बोला. कारण अख्खं आयुष्य कधीही रडलेला नाही माणूस, त्या पेटसाठी रडला. तर त्याच्या काही एक छोटीशी कुठली आठवण. म्हणजे अगोदरपासून आम्हाला म्हणजे डॉग घरी असायचे, पण आता ऍक्सिडेंट नंतर बऱ्याच वर्षांना मला वाटलं की आय शुड हॅव वन पेट. तर सारुकी हाऊंड म्हणून एक जात आहे ती घेतलेली ती, आणि नाव त्याचं बोरिस ठेवलं. कारण बोरिस बेकर मला आवडायचा. हा तसा एकदम गोरा असं यु नो आयब्राऊज वगैरे एकदम सोनेरी वगैरे होते. तर त्याला बोरिस घेतलेला 5-6 वर्ष माझ्या होता, आणि सडनली आय डोंट नो काय झालं त्याला, तो गेला. त्यावेळी जरा थोडं मला इमोशनल थोडा झालेलं. पण या अजून पण मला त्याची आठवण येते. आता त्याच्याबरोबर मी दुसरा एक धारवाड आणून घेतलेला, पण त्याच्यावर एवढं प्रेम नाही. आय डोंट नो वाय. तो स्वभाव एवढं नाहीये. पहिला बोरिस तो बोरिस. दुसऱ्याचं नाव बोल्ट ठेवलंय, कारण हुसेन बोल्ट सारखा तो धावतो जास्त, म्हणून त्याचं नाव बोल्ट ठेवलंय. आहे तो अजून करत नाही, पण मुलाखतीमध्ये माणूस बोलता बोलता इतकी छोटीशी गोष्ट वाटते आपल्याला की मी नाही रडला नाही का कधी, तर नाही रडलो, पण मी एकदा रडलो. आणि मग ते रडलो कशासाठी, तर त्या पेटसाठी मी रडलो. मी हे वाचलं आणि मला दादांचा एक अजून वेगळा रंग, म्हणजे आपण फक्त म्हणतो प्राण्यांवर प्रेम करा वगैरे, कार्यामध्ये तर फिरायला कुत्रे घेऊन जाणं आणि हे सगळं असतं, पण कुठे कोण लक्ष देतं दादा, नाही दिलं जात. आणि तसं होत नाही. तर ते प्रेम हे असं असायला पाहिजे. आता एक खूप मोठा चॅप्टर, म्हणजे कदाचित त्याच्यावरती आपण असं 1 दिवसाचं वगैरे लेक्चर ठेवू शकतो दादांचं. अशी एक गोष्ट म्हणजे बियॉन्ड द बॅरियर्सच्या काही आठवणी. पहिलं म्हणजे ती संकल्पना आली कुठून, झालं कसं. मला वाटतं पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे थोडासा. तर पण तरी सुद्धा त्या दिवशी बोलता बोलता तुम्ही मणिपूर, माजोली आयलंड, सिलचर अशा काही काही खास गोष्टी त्याची नावं घेऊन सांगितलं होतं
की मला आवडेल त्याच्याविषयी बोलायला. तर एक 2010 मध्ये आम्ही कर्जतच्या फार्मवर होतो. मी आणि माझा मित्र निशांत खाडे म्हणून, तो पण व्हीलचेअरवर होते. ऑलमोस्ट सिमिलर इंजुरी आहे त्याची. आणि फार्मवर थोडासा एक डिलॉग आहे. तर संध्याकाळी आम्ही म्हटलं की चला आपण सनसेट बघायला त्या हिलॉक करतोय. पाठी तिकडे आता घर आहे आपल्याकडे. मग तिकडे कसं तरी व्हीलचेअरवरून ढकलून 4-5 जणांनी आम्हाला दोघांना वरती हिलॉकवर तो हे गेले तिकडे आणि हिलॉकवर गेल्यावर तो निशांत खाडे होता. दादा आय फील ऍट द टॉप ऑफ द वर्ल्ड. तर मी म्हटलं हे कुठे टॉप ऑफ द वर्ल्ड आहे, दिस इज नथिंग. म्हटलं खरोखरच काहीतरी असं आउटरेजेस आपण केलं पाहिजे. मग तो मला काय करायचं आउटरेजेस म्हटलं करायचं असेल तर जसं अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आहे तसं आपण अराउंड इंडिया इन 80 डेज आपण प्रयत्न करूया गाडीतून प्रवास करायचा. आणि ती संकल्पना तिकडून सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मी स्टार्टेड प्लॅनिंग की कसं अराउंड इंडिया 80 दिवसात गाडीनी कसं जायचं. आणि तिकडे आमचं मेन इंटेन्शन होतं की एज्युकेशन फॉर पीपल विथ डिसेबिलिटीज, ट्रॅव्हल अँड टुरिझम फॉर पीपल विथ डिसेबिलिटीज आणि फाइंडिंग टुरिस्ट स्पॉट फॉर पीपल विथ डिसेबिलिटी. सो हे 3 आमचे मेन मुद्दे होते की वी शुड डू दॅट. आणि मग प्लॅनिंग केल्यानंतर आमच्या 2 मैत्रिणी दुसऱ्या होत्या, त्या पण व्हीलचेअरवर होत्या, सुनीता संचेती आणि मीनू केवलानी म्हणून. तर त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही असं असं करणार आहोत. तर त्यावेळेला हमने कौन सा गुन्हा किया है, वाय यू आर नॉट कन्सिडरिंग अस टू गो ऑल्सो. मग मी म्हटलं चला तुम्ही पण या. मग पेरेंट्सना कन्व्हिन्स करणं. मला आईने सांगितलं तू वेळ आहेस, तुला काही अलाव करणार नाही. तर मी आईला एक सांगणार तरी आत्ता मला आठवलं की वी विल नॉट डू द जर्नी बट लेट अस ॲटलीस्ट एन्जॉय दॅट प्लॅनिंग स्टेज. म्हणजे ते करूनच आम्हाला वाटेल की आम्ही ह्या ठिकाणी गेलो. म्हणजे असं मग ती बोलली ठीक आहे प्लॅन करा. मग प्लॅन केलं. मग मी पहिली गोष्ट केली म्हणजे आता गाडीने जायचं आणि गाडी नवीन घ्यायला पाहिजे म्हणून पहिले मी स्टडी करून गाडी नवीन घेतली. मग आई बोलली तू गाडी पण घेतलीस नवीन म्हणजे तुला जायचं नाही. म्हटलं नाही असं मला फील येऊन नाही बिचारी ऐकायची. आणि मग तसं प्लॅनिंग केलं. आणि 27 सप्टेंबर 2011 नवरात्रीचा पहिला दिवस होता. आम्ही जर्नी आमची स्टार्ट केली. फर्स्ट स्टॉप अहमदाबाद. आणि नंतर 84 दिवसामध्ये आम्ही 19,200 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉप आणि थोड्या अशा आठवणी बऱ्याच आहेत. खरोखर अख्खा दिवस नाही 2 दिवस आम्ही विथ फोटोग्राफ अगेन शो. तर मणिपूरला आम्ही गेलो. म्हणजे कोहिमावरून मणिपूरला आम्ही प्लॅन केलं एक दिवशी जायचं. तारीख आता आठवत नाही. आणि त्यावेळी 99th डे ऑफ इकॉनॉमिक ब्लॉकेड होता मणिपूर. तर तिकडे कोहिमामध्ये आम्हाला सांगितलेलं की तिकडे तुम्हाला जेवायला मिळणार नाही, खायला मिळणार नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर आम्ही म्हटलं आता एवढ्याला मला ते परत जाऊ शकत नाही कारण आमचा पक्का रूट नंतर तिकडून प्लॅन होता. तर मणिपूरला राहूया. मग तिकडच्या कमिशनरशी बोलणं झालेलं माझं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची काळजी घेऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आम्ही जसं मणिपूरच्या इम्फालच्या जवळ गेलो म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये ते फोटोग्राफ आहे. तिकडे एक आर्मर्ड टँक त्याची बर्न झालेली, तिकडे दुसरी मिलिटरीची टँक बर्न झाली आहे. बॉडीज बघितल्या नाहीत आम्ही पण होत्या आणि सगळं जाळपोळ झालेली. आणि मणिपूरला मग तिकडे मणिपूरला इम्फाल इंटरनॅशनल हॉटेल तिकडे आम्ही बुक केलं. ऍब्सोल्यूट 2 स्टार पण नाही म्हणजे 1 स्टार असं लॉज पण ते इंटरनॅशनल हॉटेल तिकडे राहिलो. आणि तिकडे पण कसं म्हणजे मदत कशी होते. तिकडचे एक ट्रायबल जो हेड होता त्याची बायको तिचं नाव सुषमा ही बांद्र्याची मुलगी होती. ते तिकडे गेल्यासारखं मला त्या दिवशी बोलतो नाही मला आत्ता आठवते. तर ती सुषमा बोलली की तुमच्यासाठी जेवण म्हणजे समोसे परोठे वगैरे सगळं आणलं कारण ब्रेड तिकडे 200 रुपयाला होता
आणि डिझेल 200-250 रुपयाला. मग मिलिटरीवाल्यांना सांगून आम्हाला डिझेल मिळालं गाडीमध्ये भरायला. असे लोक भेटत गेले आणि इन्फालची ती जर्नी ज्या आमच्यावर ज्या लेडीज होत्या नीनू आणि सुनीता त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही विमानाने या, कारण ते रोड ट्रॅव्हल कुड हॅव बीन व्हेरी डिफिकल्ट त्याला. आणि रस्त्यात काय होईल, सगळीकडे मारामारी चालू आहे, जेवायला नाही, खायला नाही. तर असं करत करत आम्ही इम्फाल केलं आणि इम्फाल टू सिलचर आमची जर्नी होती. ती 140 किलोमीटरची जर्नी, 14 तास लागले 140 किलोमीटर. आणि रस्ता नव्हता, म्हणजे ती नॅशनल हायवे आता आठवत नाही नंबर, पण जरा गाडी गेली की खड्डा, जरा गाडी गेली की खड्डा. असं 140 किलोमीटर आम्हाला 14 तास लागले. आणि रस्त्यामध्ये म्हणजे त्यांनी आम्हाला मिलिटरीने सांगितलेलं की प्रत्येक 20 किलोमीटर नंतर आमची एक पोस्ट असते आणि त्या तिकडे तुम्ही सांगा पंजाब रेजिमेंटचे आम्ही लोक आहोत आणि त्यांनी सांगितलं तर तुम्हाला सोडते. त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं की ज्या 3rd पोस्ट नंतर 4थी, 5वी आणि 6वी पोस्ट ही तिकडच्या ह्यांची आहे, नॅक्झलची जे काही वस्तू असेल तर ते तुमच्याकडून 20-20 हजार रुपये मागतील प्रत्येक पोस्ट मध्ये. तर तुम्ही तिकडे थांबू नका आणि तुम्ही सरळ जा. ते लोक काहीतरी बॉम्ब वगैरे सारखे काहीतरी फेकतील तुमच्यावर. हे सगळं सारखं आपल्याला. आणि आम्ही म्हणतो अरे बापरे काय आता कुठे जाणार. तरी पण 3rd पोस्ट नंतर आम्हाला एक मोठा जनरल तिकडे भेटला आणि तो बोलला की मी तुम्हाला 6th पोस्ट पर्यंत एस्कॉर्ट करेन. सो त्यांनी आम्हाला मग ते एस्कॉर्ट केलं आणि मग आम्हाला काही मजा येत सगळ्या गोष्टी त्यावेळी झाल्या. आणि माजुली आयलंड बद्दल बोलले थोडक्यातच सांगतो, कारण माजुली आयलंड इज अ व्हेरी बिग स्टोरी. माजुली आयलंडला जायला आम्ही अरुणाचल प्रदेशच्या कॅपिटल मधून इटानगरवरून लखीमपूर म्हणून गाव आहे, तर लखीमपूरला जायचं. लखीमपूरला तिकडे आपल्याला रिव्हर क्रॉस करायला त्याच्या त्या बोट्स मिळतील आणि त्याच्यानंतर तुम्ही माजुली आयलंडला जाता असं आम्हाला सांगितलं. परत जीपीएस वगैरे काही नव्हतं त्यावेळी, नुसतं इन्स्टिंक्टवर मी बीडला होतो आणि तसा अभ्यास बराच केला होता. मॅप टोटली माझ्या डोक्यात होता त्यावेळी. आणि लखीमपूरला पोहोचल्यानंतर आम्ही असं जातोय तर मिळत नाहीये, रिव्हर मिळत नाहीये. मग कोणाला बरं भाषा त्यांना कळत नाही आपली. आणि तिकडे ईस्टला कसं 4 वाजताच अंधार होतो, तर आणि मग लाईट्स नाही येत नाही. तर आम्ही साधारण 50-60 किलोमीटर विदाउट नोईंग वेअर वी आर गोईंग असं गेलो. आणि मग एक रिव्हर तिकडे आला, साधारण 2 वगैरे वाजलेले दुपारचे. आणि एवढीशी अशी ती राफ्ट होती. त्या राफ्ट मध्ये गाडी कशी घालायची, मग तो तुम्हाला तिकडे घेऊन जाईल नेक्स्ट. आणि मग तिकडून तुम्ही कंटिन्यू करा. तर त्याच्यातून पहिल्या ह्याच्यातून आम्ही निघालो बाहेर. मित्राची माझी जो निशांतकडे त्याची पजेरो गाडी होती आणि तो फोटो आता अमोल ते हे आणून दाखवलं ते पुस्तक माझ्या ते पुस्तक त्या दिवशी दादानी आम्हाला बघायला दिलं आणि अक्षरशः म्हणजे त्यातले फोटोग्राफ्स. आणि मला ना कधी कधी हे मॉडर्न टेक्निक राग पण येतो, कारण आता आपले सगळ्यांची कामं घेणारे आहे. पण हे व्हिडिओ शूटिंग आणि हे जसं आता मगाचा तुमचा जो किस्सा आहे पॅरासेलिंगचा, तर त्याची जर आपल्याकडे फिल्म असेल किंवा तर ते नाहीये आपल्या जवळ. फोटो आहेत. आणि मला हे कौतुक वाटतं की मी दादांसाठी एवढी महत्वाची नसून सुद्धा त्या दिवशी दादांनी असंच आता जसं सांगितलं तसं ते फोटो आम्ही बघितले आणि म्हणजे कमाल फोटो आहेत. तुम्ही कधीही इथे ज्ञानेश आपण करू शकतो, मला वाटतं आपण भेटतो अनेकदा, की त्या पुस्तकांच्या संदर्भामध्ये त्या पुस्तकाच्या याच्यात ते फोटोग्राफ्स आणि दादांचं बोलणं आवडेल ऐकायला सगळ्यांना. पण त्यावेळी म्हणजे तो जो कव्हर पेजवर फोटो आहे तो हाच निशांतकडे जो मला कर्जतला बोललेला दादा टॉप ऑफ द बोट, तो परत त्या बोटीमध्ये असताना तो मला बोलला दादा नाव आहे की टॉप ऑफ द बोट.
आणि त्याला नंतर फोटो दाखवला तर फोटोवर पुढचे चाक आणि पाठचे चाक बोटीच्या बाहेर नुसतं त्याचं ऍक्सिलर छोटे होते. तर हे फर्स्ट फ्रंट असं आहे. तर असं अशी ती जर्नी झाली आणि माधुरी आयलंडला जाईपर्यंत म्हणजे संध्याकाळ झालेली अंदाजा तेव्हा तसं एक रिव्हर क्रॉसिंग होतं, तसे 3 रिव्हर क्रॉसिंग करत आहे. आणि सेकंड रिव्हर क्रॉसिंग मध्ये जे मोदींची जी गाडी होती ती अडकली, त्याचे पण फोटो आहेत. आणि त्या ड्रायव्हरचा रोजा चालू होता तर तो थकलेला की काय होता तो गिअर घालून पुढे यायचा प्रयत्न करत होता पण हँडब्रेक लावलेला. तर ती अर्धी ते पाण्यामध्ये आणि अर्धी गाडी वरती शोरवर आणि नंतर मी माझ्या गाडीने त्याला रोप लावून खेचायचा प्रयत्न करतो. सो असे सगळे आणि ते पण व्हीलचेअरवर त्यामुळे मी पण व्हीलचेअरवर निशांतकडे पुढे ऑलरेडी गेलेले दुसरं हे बघायला अकोमोडेशन बघायला. पण हे सगळं असं झालं. आणि फोटोग्राफ बद्दल तुम्हाला एक स्टोरी सांगतो की जी 14 तास आमची जी जर्नी झाली फ्रॉम इम्फॉल टू सिल्चर, तर ही जी फोटोग्राफर होती ही त्यावेळी 17-18 वर्षाची माझ्या फिजिओथेरपिस्टची बहीण. तर ती फर्स्ट टाइम ती बोलली आय हॅव गॉट नथिंग टू डू दादा. म्हटलं चल इंडिया तुला फिरवतो. ती आणि तिची मैत्री शर्वरी परंपरे. तर ह्या दोघी 14 तास दे कुड नॉट गो आउटसाइड द फॉर नेचर स्पॉट बिकॉज वी वर सो वरीड. 14 तास ते लोक विदाउट गोइंग टू द बाथरूम राहिलेले. आणि ज्यावेळी आम्ही ते सगळं क्रॉस केलं त्यावेळी मग रस्त्यावरच त्यांना कुठेतरी जायला लागलं. पण ते म्हणजे 14 तास म्हणजे इमॅजिन करा 14 तास ते वर होल्डिंग देअर. सो अशा काही काही स्टोरीज आहेत. त्या दिवशी आम्ही का एवढी रंगून गेलो होतो की म्हणजे काही कळत नव्हतं. आणि गंमत अशी झाली की दादांना नंतर हा माणूस ना आता खऱ्या अर्थाने ट्रुली इंटरनॅशनल, कारण ते पिकल बॉलचं प्रकरण इतकं गंभीर झालंय आता की कोणाशीही म्हणजे कधी अमेरिकेत कोणी दादांबरोबर बोलत असतो कोणी, तर ते टायमिंग शेड्यूल सगळं खूप कठीण होतं. गप्पा मारता मारता त्या दिवशी असं झालं की मुलगी ना छोटी उमंगची छोटी मुलगी, तिचं वय किती आहे? 86 वर्षाची एक छोटी मुलगी त्या भेटायला आल्या होत्या दादांना. आणि दादा इतके म्हणजे त्यांनी मला वेळ दिला होता ना, कारण आता कसं काय हे करणार. पण त्यांच्याकडे बघून आमच्या असं लक्षात आलं की नाही असं अगदी आपण इथे घट्ट बसत राहणं बरोबर नाही. तर म्हणून मी आणि केशव म्हटलं नाही आम्ही थोडा वेळ बाहेर जातो. आणि मग आम्हाला त्यांनी परत आत बोलवलं. मला वाटतं उमंग म्हणून संस्था आहे. आणि मला ह्यांनी नाही सांगितलं पण मला त्या बाईंनी सांगितलं की ती संस्था दादांच्या म्हणजे मी असं नाही म्हणत कुठलीही संस्था एका व्यक्तीच्या भरोशावर चालते असं नको म्हणायला, कारण बरेच लोक बऱ्याच पद्धतीने कोणी पैशाने नाही मदत करत, आपल्या सहकार्याने करतात. पण दादा त्या संस्थेला खूप मदत करतात. तर त्या संस्थेविषयी जरा शॉर्ट मध्ये सांगा. उमंग म्हणून संस्था तर घाटला विलेज चेंबूरला एक बालानंद म्हणून ऑर्फनेज आहे. टॅक्स द्यावा लागेल सर. सर बाबा ह्याचा चार्ज एक पनिशमेंट म्हणून पुढचा कार्यक्रम तुम्ही स्पॉन्सर करा. तर बालानंद म्हणून घाटला विलेज चेंबूरला एक ऑर्फनेज आहे. आणि जे ऑर्फन्स हु आर नॉट अडॉप्टेड, ऑर्फन्स हु आर नॉट अडॉप्टेड हॅव बिकम एडल्ट्स अँड आर फिजिकली और मेंटली चॅलेंज्ड. Try to understand what I am saying. Orphans who are not adopted have become adults, are physically, mentally challenged. अशा मुलांना you can't house them with the orphans. So त्यांच्यासाठी आम्ही होम अवे फ्रॉम होम असं कर्जतला केलेलं आहे. इकडे 28 आता अडल्ट आहेत. तर त्यांना तिकडे एक सोशल इंटिग्रेशन, इन्क्लुझिव्हिटी
असा आम्ही तिकडे प्रयत्न करतो. सो ते त्याचे जी सुलू कालो म्हणून आहे ती गेले 40 वर्ष करते. मी 20 वर्ष त्यांच्याशी असोसिएटेड आहे आणि कर्जतला मी असल्यामुळे तिकडे काही ना काही त्यांना मदत करतो. पण ते एक काम मोठं काम करणार. सो तिथे थोडा हातभार आहे मला. आणि त्या बाईने बघून त्या दिवशी मी लगेच दादांना विचारलं की दादा आता 8 मार्चला महिला दिन येतोय, तर मी म्हटलं ना मी संधी शोधत असते कुठे काय करता येईल. तर मी दादांना म्हटलं दादा आपण एखादा असा महिला दिनाचा कार्यक्रम करूया का. तर ते आणि 86 वर्षाची बाई माझ्या समोर उभी होती आणि शी वॉज सो एनर्जेटिक, शी वॉज सो पोलाइट. एवढं मोठं काम करून एखादी व्यक्ती अशी असू शकते आपला विश्वास नाही बसत. पण ह्याच डोळ्यांनी त्याही दिवशी मला वाटतं कदाचित मला हे रिअलाइज होण्यासाठीच त्या तेव्हा आल्या असतील आणि अक्षरशः आम्ही धन्य झालो. आणि ह्या किस्स्यानंतर ह्या पुस्तकामध्ये इंग्लिश पुस्तकामध्ये ट्रान्सलेशन आहे कि हाथों की लकीरों पे मत जा ए गालिब, हाथों की लकीरों पे मत जा ए गालिब, नसीब उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते. पण दादांसाठी मी पुढे जाऊन असं म्हणेन, नसीब वो भी लिखते हैं, नसीब वो भी लिखते हैं जो खुदा नहीं होते. म्हणजे काय म्हणायला पाहिजे याच्या पुढे काहीच नाही. तुम्ही वुमन्स क्रिकेट, मेल क्रिकेट सगळं खूप मोठ्या क्रिकेटर्सना भेटले, सगळं काही आहे. दुसरी उडान म्हणून एक संस्था आहे त्याच्याविषयी पुस्तकामध्ये बऱ्यापैकी लिहिलेलं आहे. आणि सगळ्या बऱ्याच सामाजिक संस्थांना तुम्ही मदत करत असता. पण त्यांचा मदतीचा दृष्टिकोन हा पुन्हा तसाच आहे की सहानुभूतीचा आहे, दयेचा नाही. त्याच्यामुळे त्या संस्था किंवा ती लोक जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहतात आणि उडान मला वाटतं उडानच्या लोकांकडून ते जरा तुम्ही पटकन सांगा मला. उडान हे व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांचं एक बँक आहे. एक फिलॉसॉफी ग्रॅज्युएट, हिंदी ग्रॅज्युएट दोघ्या मुलांनी स्टार्ट केलेलं आहे. तर ते जेव्हा मला भेटले 2006 मध्ये, तेव्हा त्यांचं इंटेन्शन होतं की दादा आम्हाला असा असा बँड आहे. आमचं बेसिकली आम्हाला घरी टू लिव्ह अ डिग्निफाईड लाईफ वी हॅव टू अर्न समथिंग. 10,000 रुपये आम्हाला महिन्याला कमवले तर वी विल बी हॅपी. आमच्या घरी आम्हाला लोक एक्सेप्ट करतील. तर मी त्यांना सांगितलं की तुमचे पहिले 100 शोज हे मी कसे तरी आणून देईन. त्याच्यातला पहिला शो R.R. पाटील साहेबांनी इकडे केला. वरती 1 लाख रुपये शो मध्ये आबांनी दिले त्यावेळी. आणि त्याच्यानंतर गेले एवढे वर्ष त्यांना मदत करतोय. आता सांगायचं म्हणजे महत्वाचं आहे, आता त्या लोकांनी, आता त्यांचा बँड 60 लोकांचा झालेला, 60 लोकांचा. त्या लोकांनी एक ट्रस्ट बनवली आणि त्या ट्रस्ट मधून ते लोक दुसऱ्या इतर इव्हेंट हे करतात. इंग्लंड, अमेरिका मोठे मोठे परफॉर्मन्सेस करतात. आणि जे 10,000 रुपये त्यांना पाहिजे होते त्याच्यावरती कितीतरी ते लोक कमवतात आणि 5-5, 10-10 लाखाचे शोज ते लोक करतात, सपोर्टिंग अबाउट 60 व्हिज्युअली इम्पेअर्ड. सो ते माझ्यासाठी व्हेरी सॅटिस्फाईंग की कुठेतरी आपण त्यांना मदत करू शकतो आणि स्वतःच्या ह्यांनी त्यांनी म्हणजे मोठं केलं. आपल्या इकडे होय, आपल्या इकडेच प्रॅक्टिस करतात येऊन कधी. पण आता 20 वर्ष झाली त्यांना, तर 20 वर्षातले ते इकडेच येऊन प्रॅक्टिस करतात आणि षण्मुखानंदमध्ये पण आता मोठा शो त्यांनी केलेला. सो त्यांचं एक चांगलं चाललंय. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे इन्स्पिरेशनल टॉक्स. तर दादांबद्दल असंही ऐकलं की ते अत्यंत सुंदर पद्धतीने बोलतात. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की बच गई मैं. कारण जर मुलाखतीच्या ऐवजी दादांचं भाषण ठेवण्यात आलं असतं तर मग मी काय केलं असतं. सगळ्या
आणि मग गप्पा झाल्यावरती त्यांनी आपलं विचारलं की चहा वगैरे, तर मी पार्लेकर आहे, मी आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की दादा चहा बाकी आपण ठेवूया. तर आज त्यांनी ना खरं तर नाश्त्याची आपल्यासाठी व्यवस्था केली होती, पण मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या आपल्या रायकर मॅडमनी ती जबाबदारी ऑलरेडी उचलली. म्हणून मग असं झालं, मी दादांना म्हटलं की दादा आज नको, पण मी आज नको म्हटलंय, मी नको असं म्हटलेलं नाही. तेव्हा आपला बटाटे वडा आणि शिरा असं पेंडिंग आहे इथे, जागा तर आपण वापरतोच, तेव्हा असं सगळं. अजून एक मला ना तुम्हाला म्हणजे ही खरी गोष्ट आहे, आपण आता आटप तर घ्यायला पाहिजे, कारण कितीही ऐकलं तरी ते अपुर आहे. दादांना पार्ट्या करायला खूप आवडतात, दादांना लोकांना ठेवा बिलवायला खूप आवडतं. तर आता 60 जेव्हा तुमची पूर्ण होईल तेव्हा निदान आपण इथे जमलेले सगळे आम्हाला तुम्ही बोलवा, क्लॅरिटी करूया, कारण आता जवळच आहे. मागले आज जो जो मागणं आहे असं. मी आल्या तरी मला सांगितलं की बटाटे वडे आणि शिरा, तर मला थोडं वाईट वाटलं, म्हटलं अरे काय एवढं चान्स गेला आपला, पण मॅडमनी आधीच व्यवस्था केली होती दादा. त्याच्यामुळे दादांच्या घराचं नाव आहे प्रभूघर, आणि प्रभूघरामध्ये आहे एक विठ्ठल मंदिर. विठ्ठल हा देव आहे ना, हा सर्वसामान्यांचा देव, त्याला काही शोषा नाही. तुम्ही पंढरपूरला जा, एक मुख्यमंत्र्यांची पूजा सोडली तर त्या पंढरपुरातल्या विठ्ठलाकडे तसं काही फारसं कोणाचं लक्ष असं नाही. दादांच्या तिथे जे छोटं मंदिर आहे, तर आषाढी कार्तिकीला तिथे बऱ्यापैकी लोक असतात, आणि मग गाणी लागतात आणि लक्षात येतं की अरे आज विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि मी उत्साहात प्रभूघरशी जाते. क्यू असला तर लोकांना एक भुवई जरा अरे बापरे ह्या इथेही आल्याच का असा एक भाव असतो की ही आली. आणि मी शपथेने तुम्हाला सांगते की तिथे मी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जात नाही. त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या बाजूला दादा असेच सगळ्यांचं स्वागत करायला बसलेले असतात. मी जाते आणि मी फक्त ह्या विठ्ठलाचं दर्शन करून आणि गप्पा आपण खूप केल्या. जिवंत उदाहरण आपल्या समोर, आपल्यातला आपला माणूस दादा हे तुमचं विरोध तुम्ही खऱ्या अर्थाने सिद्ध केलेला माणूस. त्याच्यामुळे मला ना ही मुलाखत घेताना ही मुलाखत नाहीच आहे, ही फक्त आपल्या दादाला घट्ट मिठी मारून भेटणं आहे. तर आज ह्या इथे जो जो माणूस हजर आहे ते खरे भाग्यवंत, त्यांना विठ्ठलाचा प्रसाद मिळाला आणि आशीर्वाद मिळाला. दादा तुम्ही असेच राहा. आणि पुस्तक वाचल्यानंतर एक आशेचा किरण असं सुद्धा आहे की कदाचित माहिती नाही ज्या पद्धतीने सायन्स पुढे डेव्हलप होते, तर सांगता येत नाही, वेगळे वेगळे शोध लागत आहेत. तर तुमचा त्रास त्या सायन्सनी अधिकाधिक कमी व्हावा, कारण इथे आता बसलेल्या मंडळींमध्ये तुम्ही नक्कीच तरुण आहात. आम्ही सगळे आता तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि भेटत आम्ही येतच राहतो इथे कशा ना कशा कारणाने. सो खरोखरी खऱ्या अर्थाने जगात नाव केलेला आईचा बाळ. आणि डॉक्टर साहेब आज ते दोघेही आपल्यामध्ये नाही आहेत, पण पुत्र असावा ऐसा गुंडा जैसा तिन्ही लोकी झेंडा हे सिद्ध केलं. नाही बोलण्यासारखं बरंच आहे, पण आय थिंक पहिलं तर मानवी बापूंना धन्यवाद की त्यांनी पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलं.
मराठी अजूनही मला त्रासच होतो वाचायला. म्हणजे 10वी नंतर मराठी वाचलं नाही हे पुस्तक, पण मी वाचेन नक्कीच डेफिनेटली. आणि थँक्यू. आपली छोटीशी जी लायब्ररी आहे, आपलं ग्रंथालय आहे, ते तसंच राहावं. बाबा कुलकर्णी आता उठून गेलेले आहेत, पण त्यांना सांगणार होतं की जरा नीट ठाकूरजी करून द्या, मला काहीतरी एसी वगैरे लावून द्या. पण त्यांना कळलेलं की काहीतरी मी मागणार तर परत भेटले तर कसं मी नक्कीच सांगेन. पण सगळ्यांनी मराठी ग्रंथालयाची पार्ल्याची शाखा आहे, त्याच्यात पुस्तकं आहेत, पुस्तकाचं कॉन्ट्रीब्युशन करा, वाचा. आणि असे चांगले प्रोग्राम, म्हणजे माझं मुलाखती म्हणून नाही, पण चांगले प्रोग्राम आपण असेच करू. आणि एवढं मी माझी कल्पना आश्वासन देतो की आपण असेच प्रोग्राम चांगले करू, काही प्रॉब्लेम. आणि धन्यवाद, आपण सगळे बसलात एवढा वेळ. सुद्धा मुलाखत आणि आपण काय काय ऐकलं, मला वाटतं आपल्या सगळ्यांना खरोखरच आज विठ्ठल भेटला ही आपल्या सगळ्यांची भावना आहे त्याच्यामध्ये. जर आपले खूप खूप आभार, त्याच्याबद्दल चारूचे पण आभार. मगाचपासून आपण ह्याच्यामध्ये उल्लेख ऐकतो की राम काका, तर मी माझी त्यांना विनंती करेन की त्यांनी राम काकांचा सन्मान करावा. हो, अगदी नाही आमच्या सगळ्यांची भावना. 2 मिनिटं अगदी बंधू आणि भगिनीनो, मनापासून अजूनही मला जरा मानाने रामकाका म्हणतात. पण एक तुम्हाला सांगावं असं वाटतं मला की प्रभू कुटुंबामध्ये द मोस्ट एबलेस्ट पर्सन नाव इज अनिल. लव अँड रिस्पेक्ट फॉर हिम फॉर वॉट एव्हर ही हॅज डन, आणि जे केलेले आहे आणि कार्य करत राहतो. आणि मी प्रत्येक प्रोग्रामला जेव्हा त्यांचे असतात कार्यक्रम घेण्याचा मी प्रयत्न करतो. नेहमी जमत नाही, मी पेशाने ऑर्थोपेडिक सर्जन आहे, पण अरविंद इज द मोस्ट क्लोजेस्ट टू मी द फॅमिली. सो अरविंद, थँक यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी दॅट काइंड ऑफ रिस्पेक्ट. आणि आय थिंक दॅट ऑल ऑफ यू जे आलेले आहेत, उपस्थित आहेत, ते त्याच्या प्रेमापूर्ण आले. पुस्तके फक्त एक म्हणजे पाहना, पण त्याने ते कार्य केलेलं आहे आणि करून हा सर्वांचा हातभार आहे त्याच्यावर. आणि यांचे सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठी आहेत, सर्वांचं प्रेम आहे तुझ्या पाठी, आणि असंच हे प्रेम तुमचं राहून दे त्याच्यावरती. आणि अरविंद दादाने असेच मोठे मोठे प्रोग्राम करावे, कार्यक्रम करावे. आता तो पिकल बॉल त्याचं एकदम जीवाच्या हृदयाच्या बरोबर आहे. ते पिकल बॉलचं पण मला माहिती आहे की काय तरी एक एक गोष्टी केल्या. जसं रमेश प्रभूंचं होतं, एक घ्यायचं आणि त्याने प्रेमाने ऐकून मेटिक्युलसली त्याच्या पाठी लागायचं ध्यास. म्हणजे आता हे ते कॉम्प्लेक्स आहे, ते कॉम्प्लेक्स पण मला माहिती आहे. त्याच्या पाठी 20 वर्ष त्यांनी भयंकर कॉर्पोरेशन मध्ये भांडणं केली आणि खूप प्रयत्न केले, मला माहिती आहे. आणि त्या 20 वर्षानंतर हे आज कॉम्प्लेक्स तुमच्या समोर आहे. आणि त्याचा जवळजवळ 10,000 जण दरवर्षी त्याचा फायदा घेतात. आणि तुम्ही बघितलं असेल इथे दुसऱ्या क्लबप्रमाणे काही बिअर बार नाहीये किंवा काही असं म्हणजे खाण्याचं म्हणजे बाकीच्या गोष्टी नाहीये की पत्त्यांचा हे पण नाही. इथे फक्त स्पोर्ट्स, आणि हे त्यांचं ध्येय होतं रमेश प्रभूचं, आणि तेच आता चालू राहिलं आहे. आणि इथे आता नॅशनल लेवलला ऑलमोस्ट 50-60 जण गेले आहेत. आणि आमचं एक ध्येय आहे ऑलिम्पिकला एकाला मागे. आणि मला माहिती आहे प्रेमाने प्रयत्न करून ते कोणतरी एक जाणारच पुढच्या तरी दिवशी. आता जवळजवळ 29 डिसिप्लिन्स इथे आहेत, आणि त्यातल्या एकात तरी आपला भारतातर्फे त्याचं प्रतिनिधित्व करेल असं मला वाटतं. ऑल द बेस्ट. तुला उदंड आयुष्य लाभो, आणि तुमचं जे ज्याने सर्वांनी सत्कार पण केलेला आहे त्याच्याकडे फार प्रेमाने त्याने केलेलं आहे. धन्यवाद सर. जमल्याच हे पुस्तक पण तुम्ही वाचा. त्याची 33 पुस्तक आहेत.
आहे ते वाचण्यासारखे आहे आणि संग्रही ठेवण्यासारखे.